तुम्ही पाहतायत. पहिले षटक घेऊन गोलंदाज मोतीराम दळवी. 4 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. आज प्रत्येक सामना 4 षटकांचा. लीग फॉर्मॅट मध्ये तुम्ही खेळतायत. प्रथम जाधव सुद्धा सामना एन्जॉय करतायत. सामन्याला सुरुवात. गोलंदाज मोतीराम. पहिलाच बॉल मात्र डिक्लेअर झोन आहे. 1 धाव डिक्लेअर आहे. मनीष बागले आणि प्रथम जाधव काहीतरी चर्चा करतायत. एक्झॅक्टली त्यांची चर्चा 50+ बद्दल असेल. हे लेजंड क्रिकेटर आहेत. एक काळ त्यांनी गाजवलंय ज्यावेळी युट्यूब सुविधा नव्हत्या. जनार्दन पाटील हे नाव भरपूर चर्चेत राहिले. मला आठवते ग्रामीण प्रीमियर लीग 40+ ज्यावेळी झाली होती तर बेस्ट फिल्डरचा किताब सुद्धा पटकावला होता जनार्दन पाटील यांनी. बेस्ट फिल्डर की आय थिंक बेस्ट बॉलर दोघांनी एक किताब त्यांनी पटकावला होता. त्यानंतर 40+ प्रीमियर लीग स्पर्धा झाली नाहीये. खरं तर व्हायला पाहिजे. अच्छा लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. शतक डीप मधून आलेत. सिंगल मेल तेजाचा योग्य कॉल आहे. फटका चांगला आहे. आपण पाहतो डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत राजा जाधव. तिथे चांगली फिल्डिंग आहे राजा जाधव. बघा थ्रो फेकी चांगली आहे. धावसंख्या 4 सिंगल आतापर्यंत आलेत. गोलंदाज मोतीरामला तुम्ही पाहतायत. चांगली गोलंदाज असताना मोतीराम दळवी मॅन फ्रॉम ताकतीवली एक लेजंड क्रिकेटर आहेत. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे. 1 धाव इथे मिळाले. 5 सिंगल आलेत. एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. जनार्दन पाटील यांनी कॉल दिलाय. 7 धावा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 7 धावा खर्च केलेत. दोनों सर 1 मिनिट. दोनों सर 5व्या बॉलला सिंगल आली का डबल? सिंगल ना. 5 सिंगल आणि 1 डबल आहे फक्त. 2 डबल आहेत का? ओके. आठ धावा झाल्यात. 8. सचिन आले दुसऱ्या षटकामध्ये. 8 धावा दाखल करत आपल्याला पाहायला मिळतात. आरसीसी 20 संघ प्रथम बॅटिंग करत असताना कवसला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अथक प्रयत्न केलेत मात्र 1च धाव मिळाली.
धावसंख्या 9 वरती तुम्हाला पाहायला मिळते. सचिन चांगला गोलंदाज, राजा जाधव काहीतरी चर्चा करत असताना. नऊ धावाचा पलकवते आपण बघतोय. आरसीसी बी विरुद्ध आरसीसी ए 50+. तेजासाठी हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाईल. एक धाव डिक्लेअर आहे. प्रयत्न करतात तेजा, मात्र मोठे फटके येत नाहीयेत. धावसंख्या 10 वरती आपल्या पाहायला मिळते. 4 ओव्हरची मॅच आहे, पहिलीच इनिंग आहे. धावसंख्या 10 वरती आपल्या पाहायला मिळते ती आरसीसी बी संघाची. टॉस जिंकला मोतीराम दळवी यांनी, मॅन फ्रॉम दातिवली. सातवेल तुम्ही दातिवली गावामध्ये जर जाल तर नक्कीच खूप चांगलं कार्य मोतीराम दळवी यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. खास तुम्हाला जर दातिवलीमध्ये जायचं असेल तर नक्कीच नवरात्री उत्सव मोतीराम दळवी यांच्या माध्यमातून आयोजित केला होता आणि नेहमी चर्चेत असतो. जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून तो कार्यक्रम तुम्हाला पाहायलाही मिळतो. नवरात्री उत्सव सार्वजनिक. अध्यक्ष मोतीराम दळवी बॅकफुटला गेले, पंच केलाय, शेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एकदा पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न असेल का? नाही, नकार दिलाय. एकच धाव मिळाली. फिल्डिंग चांगली आहे आरसीसी टीमची. धावसंख्या 11 वरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सचिनने आतापर्यंत नियंत्रण गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये आपण मोतीराम दळवी यांना पाहिलं. पहिल्या मॅच मध्ये सुगनाथ पाटीलने चांगली बॅटिंग केली. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला. आणि इथे जनार्दन पाटीलच्या स्वरूपात पहिला धक्का लागत असताना आरसीसी बी 50+ संघाला धन्यवाद. पुष्कर येत आहेत. उमेशने चांगलं, महेंद्र म्हात्रे जर बॅटिंगला आले, बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर हेमंत दरे यांच्याकडनं 1100 रुपयाचं कॅश प्राइस महेंद्र म्हात्रे यांच्यासाठी आहे, 50+ खेळाडूसाठी. सचिनचा पुढचा बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. पुष्करच्या चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 11. चांगली गोलंदाजी करत असताना आरसीसी ए 50+ संघ. कमी आरसीसी बी संघाची सुरुवात चांगली झाली नाहीये. तेजा सरकारी फलंदाज थोडंसं शांतच आहे. मोठे फटके त्याच्याही बॅटमध्ये अजूनही आले नाहीयेत. 50+ फॉर्मॅट लीग फॉर्मॅट मॅचेस तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. 2 षटकात आपण पाहिलं तर 11 धावा. या षटकात फक्त 3 धावा दिल्यात गोलंदाज सचिनने. मग अशी उल्लेख केला समता 11 डोंबिवली हा संघ भरपूर चर्चेत राहिला. त्या संघासाठी भरपूर क्रिकेट सचिन खेळलेले आहेत. उद्या जय रागाई चषक उद्यापासून तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रामस्थ मंडळ चिंचोळचा पाडा आणि कुंभारकन पाडा आयोजित ग्रामीण क्रिकेटचे सामने उद्या बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग करायचे. चोळेगाव आणि मोहिली. दुसऱ्या मॅच मध्ये सापाड विरुद्ध कोळेगाव. तिसऱ्या मॅच मध्ये 40+ संघटनेचे अध्यक्ष काटई त्यांचा संघ आपण पाहतो. आणि दिवा तुम्हाला 11 वाजता रिपोर्टिंग करायचं आणि 12 वाजता शिवडून विरुद्ध सावे. प्रत्येक टीमने वेळेवर उपस्थित राहायचं लक्षात घ्या. सर्व टीम्सला जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. वेज आपण पाहतो. आणि दरवर्षी जेव्हा जेव्हा चिंचोळा पाडापोटीची स्पर्धा होते रागाई चषक, तेव्हा जेवणाची व्यवस्था तुम्हाला दरवर्षी या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळते. उद्या यायला विसरू नका. उद्या आणि परवा ती स्पर्धा आयोजित केलेली आहे. प्रकाश मात्रे यांची खूप महत्वाची भूमिका असेल. सुगनाथ आलेत गोलंदाजी करण्यासाठी, मॅन फ्रॉम कोपरगाव. मग असे प्रमोद मात्रे यांचा उल्लेख केला. कोपरगाव म्हणजे एक चांगलं कॅटरस त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहतायत. मासाई चषक कोपरगावमध्ये भरपूर चर्चेत राहिली. आणि बघा सुगनाथचा पहिलाच बॉल डॉट आलाय. त्यांचे सुपुत्र सुद्धा चांगलं क्रिकेट खेळतात. मी संकेतचाही उल्लेख करेल. ग्रामीण कोपर संघटित खेळले.
इथे फटका चांगला आहे, तेजाच्या बॅट मधून आलाय, पहिला सिक्सर सुगनाथच्या विरोधात ठोकलाय. मगाशीच उल्लेख केला, तेजा एक चांगला फलंदाज आहे आरसीसी 20 संघाचा आणि त्याच्या बॅट मध्ये आलाय हा पहिला सिक्सर. 17 धावसंख्या, 17 धावा दाबल कमी लागल्यात. विकेट रायटिंग साठी अभिमन्यू पाटील साहेब, जुनी डोंबिवली यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज. सुगनाथ, तेजासाठी हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. गौरव सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. सुगनाथ गोलंदाजी मार्कवर. चंद्रशेखर गुत्ते सरांना तुम्ही पाहताय पंचांच्या भूमिकेत आणि तेजाने हाई बॉल पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. दुसरा सिक्सर. चंद्रशेखर गुत्ते सरांना तुम्ही पाहतायत पंचांच्या भूमिकेत मेन पंच आणि स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय. कल्पेश सरांना तुम्ही पाहतायत. चला बॉल द्या लगेच. विजय भोईर सुद्धा सामना एन्जॉय करतायत आणि विजय भोईर यांनी सांगितलंय महेंद्र म्हात्रे जर बॅटिंगला आले तर त्यांना प्रत्येक षटकाराला 500 रुपये आहेत. मला वाटतं बंधुराज आहेत विजय भोईर यांचे. महेंद्र म्हात्रे आजदेगाव. जावई क्या बात आहे. मला सुगनाथच्या विरोधात तेजाने 2 षटकार ठोकलेत कारण तेजा अष्टपैलू खेळाडू आहेत. 50+ मध्ये तेजा हे नाव नेहमी चर्चेत असतो. चोवीस धावा दाबल करताना पाहायला मिळत आहेत. चोवीस धावा झाल्या. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. आता धावा यायला सुरुवात झाली तेजाच्या बॅट बंदा. बऱ्याच वेळा तुम्ही तेव्हा आरसीसी ए संघामध्ये सुद्धा खेळताना पाहतात. आज आरसीसी बी मध्ये देखील येत आहेत. राजा जाधव म्हटल्यानंतर 50च्या खेळण्याने सुद्धा सातत्याने ते संधी देत असतात. एक पुरस्कार म्हणून नेहमीच त्यांची ओळख राहिली टेनिस क्रिकेटमध्ये. हा चेंडू लॉंगांच्या दिशेने खेळत आहेत. राजा जाधव वेगाने आलेत. एकदा पूर्ण झाली. पुष्करने कॉल दिलाय 2 धावांचा आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. स्ट्राईक पुन्हा तेजाकडे. धावसंख्या 26. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. तेजा ऑन फायर. सुगनाथच्या विरोधात ठोकला या ओव्हर मधला तिसरा षटकार. बत्तीस. धावा झाल्या. सुगनाथ थोडासा आता महागडा ठरला या मॅच मध्ये. तेजा चांगली बॅटिंग करतायत. कारण गोलंदाजी बघा गिरीश पाटील सारखा गोलंदाज दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जनार्दन पाटील आहेत, महेंद्र म्हात्रे आहेत, सुनील मामा चौधरी स्वतः गोलंदाज आहेत. त्यामुळे 40 धावा झाल्या तर चेस करायला इतक्या सोप्या नाही आहेत आरसीसी ला. 33 धावा झाल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त. 11.00च्या सरासरीने 33 धावा दाबल करत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 50+ फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळतोय. गोपाळ मित्र मंडळ व रोटरी क्लब डोंबिवली औद्योगिक विभाग आयोजित सुवर्ण महोत्सव 2025. संपूर्ण आमच्या आयोजकांची प्रचंड मेहनत राहिली आहे.
राजा जाधव आले चौथ्या षटकामध्ये. तेहतीस धावा दाखल करतो आपल्याला पाहायला मिळत. पुष्करच्या बॅट मधला फटका चांगला राजा जाधवच्या विरोधात, कारण दोन्ही खेळाडू एकाच गावातील आहेत. नवापाड्यामधील येतो सिक्सर. षटकार आलाय. आकाश मला सांगतात धावसंख्या 39 39. काय फटकेबाजी सुरू आहे. पुष्करच्या बॅट मधून सुद्धा पहिल्याच बॉल होती सिक्सर आलाय. 39 धावा झाल्यात. या स्पर्धेची प्रचंड मेहनत. या स्पर्धेचे आमचे आयोजक विजयजी भोईर साहेब, महेंद्रजी भोईर, अरुणजी पवार, सचिनजी जाधव, हरंत मोरे, किरण सोनवणे, निनाथ ओरा, गिरीश गुजल, अभिजित धानोरकर, संतोष तेलंग, स्वप्नील पवार, गौरव गुप्ते, सुनील सदरे, या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त. राजा जाधव असतील, जगदीश जाधव असतील आणि संपूर्ण टीम. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल नक्कीच त्यांचा मी उल्लेख करेल. त्यांची या स्पर्धेची मेहनत आहे. त्याच्याने सांगितलंय दुसरी धाव नकोय. धावसंख्या 40. धावा दाखल कधी. राजा गोलंदाजी मार्कवर बागफुटला गेले, मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो. एक धाव डिक्लेअर आहे. 41. 41 धावा झाल्यात. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मारुती मात्रे सुद्धा इनॅक्शन मध्ये. चिंचवडचा पाडा उद्यापासून तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळेल. बेलापूर संघ सुद्धा इथे दाखल झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. राजा जाधव राईट मोर द विकेट. राजा जाधवचा हा चांगला बॉल होता, मात्र स्कोरलेगचे पंच काही इशारा करतात. लेग अंपायरने सांगितलं 1 बाउन्स आहे. करावेचे आमचे लेजंड क्रिकेटर दादांचं आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. तेजाच्या बॅट मधला फटका चांगला आहे आणि धावाही 6 मिळतील. येतो सिक्सर. अविनाश सिंग यांचं आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. धावा बघा किती वेगाने पुढे सरकले. त्या 47 47. तेजा 35 वरती बॅटिंग करतोय. 14 बॉलचा खेळ केला. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे तेजासाठी. 50+ क्रिकेट आहे, मात्र षटकार तेजा बघा किती इझी मारतायत. मी मगाशी उल्लेख केला दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला इतकं सोपं नाहीये धावा चेस करणं. डावखुराचे एक जबरदस्त गोलंदाज गिरीश पाटील, मॅन फ्रॉम संदाप, म्हणजे गोलंदाजी चांगली आहे. सुनील मामा चौधरी आहेत, महेंद्र मात्रे आहेत, बबन चौधरी सारखा गोलंदाज टीम मध्ये, मॅन फ्रॉम चोळेगाव. तुम्ही धावा चेस करणं इतकं सोपं नाहीये, मात्र तेजा चांगली बॅटिंग करत असताना तेजा काय करतायत. 2च धावा मिळतील. एक शॉर्ट रन आहे. एक शॉर्ट रन आहे. एक शॉर्ट रन आहे बघा. एकच रन मिळेल. 48 झाल्यात. 49 टू विन. एक शॉर्ट रन आहे. 48 झालेत. 49 टू विन आहे. धावा झालेत. 49 धावांचं लक्ष. धावा झाल्यात. 49 धावांचा आता पाठलाग करायचा आरसीसी संघाला. तेजाने जबरदस्त बॅटिंग केली. 36 धावांची इनिंग त्यांनी साकारली. शरद भाणे सुद्धा इन ऍक्शन मध्ये. मॅन फ्रॉम आडिवली शरद काका या नावाने ते भरपूर प्रसिद्ध आहेत. बबन चौधरी सारखा तेच तरार गोलंदाज सोळेगाव एक्सप्रेस तुम्हाला पाहायला मिळेल. एकोणपन्नास टू बिन आहे. एक शॉर्ट रन होती. 48 झालेत. 49 टू बिन.
अभिमन्यू शेठ पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. दुसऱ्या सत्रामध्ये मनीष बागले आपल्यासोबत जोडले जातील. 49 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल आरसीसी ए संघ. पंच जुना बॉल तुमच्याकडे का? ओके ओके आहे तिकडे मैदानात आहे जुना बॉल. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजू पाटील साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. 50+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत राजू पाटील साहेब आणि एक चांगले गोलंदाज फलंदाज सुद्धा आहेत. तर राजू पाटील या, स्वागत आहे आपलं. राजू पाटील यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. प्रकाश मात्र थोडीशी छानबीन करतायत. उद्या एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं या स्पर्धेमध्ये. चिंचवडपाड्याची स्पर्धा उद्या आणि परवा याच खेळामध्ये आयोजित केलेली आहे. 16 संघांना नक्कीच जेवणाची व्यवस्था सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल उद्या आणि परवा. विनोद बोर्ड आपण आला असेल तर या, आपले हार्दिक स्वागत. एकोणपन्नास 49. धन्यवाद नितीनजी गालन सर, थँक्यू सो मच. राजू पाटील साहेब आपल्याला विनंती असेल आपण या. पार्लेकर साहेब आपल्याला बोलवतात आपण या. राजू पाटील साहेब मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत राजूजी पाटील साहेब या, आपण व्यासपीठावरती या. पार्लेकर साहेब देखील आपल्याला बोलवतात. अरुण सर कुठे असेल? अरुण सर आपण या, व्यासपीठाशी संपर्क साधा त्वरित. बेलापूर टीमचे कॅप्टन कुठे असेल आपण या त्वरित. बेलापूर 50+ टीमचे कॅप्टन कर्णधार कुठे असेल आपण प्लीज आयोजकांशी संपर्क साधा. बेलापूर 50+ टीमचे कॅप्टन. चंद्रकांत सर आहेत आपले पंचांच्या भूमिकेत. चंद्रकांत गुप्ता सर आणि
पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती कडा प्रहार केलाय. धावा मिळणार आहेत पूर्ण 6 या पहिल्या चेंडूवरती. जे आपले आयोजक तिथे बसलेत सावलीत चेअर्स टाकून, विजयादा भोईर वगैरे, आपल्याला पूर्ण टीमला विनंती, आपण प्लीज थोडं बाउंड्रीच्या, अभिमन्यू पाटील साहेब देखील सूचना करतायत आपल्याला. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील बॉडीला टर्न केलाय, मोठा फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे आणि कॅच इथे पकडली आहे. शरद पाटील यांनी मिड विकेट वरती, शरद बाने यांनी कॅच पकडली. अप्रतिम झेल इथे टिपलाय. सुगनाथ पाटील इथे बाद होत आहेत. एक चांगला बॅटर आहे आणि ज्यांनी मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळवलं होतं तेच आता बाद होत आहेत. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तेजा यांची जी बॅटिंग पाहिली, बहारदार खेळी, ती 36 धावेची आपण पाहिली. तसंच काहीतरी प्रयत्न नक्कीच करावा लागणार होता आणि प्रयत्नानिशी परमेश्वर असं म्हणतात ना, तसंच काहीतरी घडतंय मैदानात. प्रयत्न करत राहा, मेहनत करत राहा. आणि मुख्य व्यासपीठावरती आपण मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत राजू पाटील, 50+ क्रिकेट असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत राजू पाटील साहेब यांचा आपण सत्कार करणार आहोत. यथोचित सन्मान आपण करणार आहोत. हरके जोशी साहेब क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत, त्यांचं देखील आगमन झालं आमच्या कॉम्बॉक्स मध्ये, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. याचे आपण मुख्य व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करणार आहोत राजूजी पाटील साहेब यांचा. अविनाश सिंग साहेब यांच्या हस्ते आपण तो शुभ सन्मान करणार आहोत. याचा अविनाश सिंग साहेब आपल्याला विनंती आहे, आपल्या हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. आणि शुभ सन्मान आपण करतोय राजू पाटील साहेब यांचा. याचा राजू पाटील साहेब आपण देखील या. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे 50+ असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. यावेळी आपण बघतो हरिश्चंद्र आलेत. पहिल्या चेंडूवरती इथे देखील प्रहार करण्याचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा त्याच दिशेने मिड विकेटला टार्गेट करत असताना चेंडू मैदानाच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न इथे केला होता, पण प्रयत्नानिशी इथे एक खेळाडू मध्ये उभा आहे, जो खेळाडू तैनात आहे, वारंवार चांगल्या कॅचेस पकडतात. अजून एक कॅच, अजून एक विकेटचं पतन. हरिश्चंद्र मात्र देखील बाद होतात. येस, राजू पाटील साहेब आपल्याला विनंती, आपण यायचं. राजू पाटील साहेब, आपला यथोचित सन्मान आपण करणार आहोत. आपण देखील आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचंय. राजू पाटील साहेब या. मुंबई 50+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत राजू पाटील साहेब, त्यांचा देखील इथे यथोचित सन्मान होतोय. आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज देखील उभा. बघूया आता हॅट्रिकचं पतन इथे होत आहे का. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज उभा आहेत आणि हॅट्रिक जर संपादन केली तर अभिमन्यू पाटील साहेब यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बघा स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक इथे कंप्लीट होत आहे का. गोलंदाज बबन आहेत. गोलंदाजी मार्कवरती 2 चेंडूंवरती 2 विकेट्स नक्कीच मिळवल्यात. पहिल्या चेंडूवर षटकार होता आणि त्यानंतर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर बॅकफुटला जाऊन राजू जाधव आलेत. अगदी चांगला स्ट्रोक खेळण्यात आला. बॅकफुट पंच म्हणतात, बॅकफुट पंच केला इथे. एकच धाव मिळणाऱ्या पॉईंट रिजन वरती हॅट्रिक नक्कीच बचावली आहे. चांगली गोलंदाजी होत्या, प्रतिम गोलंदाजी इथे होत्या. 49 धावेंचं लक्ष आहे ना, कारण 4 षटकांची मॅच. 49 धावेंचं लक्ष. रेल्वेचं हे मैदान ऐतिहासिक मैदान आहे आणि या मैदानावरती जर भौगोलिक परिस्थितीचा विचार केल्यानंतर व्ही मध्ये खेळणं खूप गरजेचं असतं. लॉंग ऑफ लॉंग बॉलला टार्गेट करत असणं गरजेचं आहे. यावेळी शॉर्ट चेंडू होता, ती थोडंसं बाहेर निघून जाणार आहे. एक धाव सोडण्याचा प्रयत्न देखील तिथे केला राजू जाधव यांनी. एक धाव नक्कीच तिथे सोडून कंप्लीट केली आहे. त्यांचं देखील टर्न झालेत. दोन्ही हात इथे समांतर करणार आहेत. अवांतर स्वरूपाची 101 धाव म्हणजे 1+1 2 धावा इथे मिळतील.
2 धावेच्या सहाय्याने धावफलक देखील पुढे सरसावतोय. धावा झाल्यात 9 धावफलकावरती आणि आतापर्यंत चेंडूचा विचार केला तर चेंडू झालेत आतापर्यंत 4. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 49 धावेंचं मोठं लक्ष इथे ठेवलंय. बघा त्याचा पाठलाग कसा होतोय. पहिल्या फेरीमध्ये तेजा यांची बॅटिंग आपण पाहिली, पुष्कर काटे यांची बॅटिंग आपण पाहिली. यावेळी देखील पुन्हा एकदा बॉडीला टर्न करत असताना क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे केला. काव कॉर्नर रिजनवरती खेळाडू आणि फिल्डिंग बघा ना किती चांगली आहे. विजयजी भोईर साहेब यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण एक शुभ सत्कार करायचा आहे. अविनाश सिंग साहेब आपण यायचं. आपल्या इथे शुभ सत्कार आपण करणार आहोत. यथोचित सन्मान आपण करणार आहोत. मान्यवरांचा यथोचित सन्मान करणं, सत्कार करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. गोपाळ मित्रमंडळ आयोजित आपण ही स्पर्धा बघतो. यावेळी उमेश लासनकर आलेत मोठ्या फटक्याचा. त्यांनी देखील प्रयत्न केला. डीप स्क्वेअर लेग वरती वाडा कॅच. अप्रतिम झेल इथे टिपलाय. काय फिल्डिंग होत आहे, काय अप्रतिम फिल्डिंग होत आहे. अगदी कुठल्याही वयोगटातल्या यंगस्टरला देखील लाजवेल ना अशी ही फिल्डिंग करतायत 50+ सर्वच खेळाडू आहेत. शुभ सत्कार आपण करणार आहोत मुख्य आपल्या व्यासपीठावरती. विनाश सिंग साहेब यांचा शुभ सत्कार आपण करतोय. धन्यवाद साहेब. आपले देखील स्पर्धेला मोलाचा वाटा राहिलाय. आणि बघा मान्यवरांची उपस्थिती आपण कालपासूनच बघितली आहे. मान्यवरांची साथ नसेल ना तर कुठल्याही स्पर्धेला मजा नाही. असं म्हटलं जातं ना की त्या 4 भिंतींना घराचं स्वरूप येतं. जेव्हा माणसं त्या घरात राहतात आमच्या व्यासपीठाला शोभा येते. ती शोभा वाढते जेव्हा मान्यवर आमच्या व्यासपीठावरती विराजमान होतात. धन्यवाद सगळ्याच मान्यवरांचं असणार आहे. अविनाश सिंग साहेब आपण बघतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. त्यांचा देखील इथे यथोचित सन्मान होतोय, सत्कार होतोय. मॅन फ्रॉम आजरेगाव महेंद्र मात्रे गोलंदाजी मार्कवरती आहेत. राजू जाधव फेस करण्यासाठी यावी अगदी पुढतला चेंडू होता खोदून काढण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये आणि अजून एक विकेटचं पतन. कॅचेस विन यू द मॅचेस असं म्हटलं जातं ना तसं चित्र इथे मैदानात आहे. RCC बी काय गोलंदाजी करतात, अप्रतिम गोलंदाजी करतात. पहिला सामना RCC ए संघाने नक्कीच डॉमिनेट करून जिंकला होता पण इथे डॉमिनेशन RCC बी संघाचं पाहायला मिळत आहे. तेजा यांची बॅटिंग, पुष्कर काटे यांची बॅटिंग देखील अप्रतिम राहिली. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर बबन यांची गोलंदाजी देखील तेवढीच चांगली राहिली. महेंद्र मात्रे यांनी देखील अगदी पहिल्या चेंडूवरती ना विकेटचं पतन. बॅट्समॅन कोण आहे आता? किशोर कदम यांना प्रत्येक म्हणजे आमचे के दादा यांच्या प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे गौरव गुप्ते सरांकडून. वा काय पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक. सुवर्ण संधी आहे. ती क्षमता नक्कीच आहे के यांच्याकडे. जे सगळ्यांचे लाडके के दादा जे बॅटिंगसाठी आलेत. किशोर कदम अनेक वर्ष संघाला पुरस्कृत देखील त्यांनी केलं. खूप चांगली कामगिरी. यावेळी पहिला चेंडू फेस करत असताना स्वीप करायचा प्रयत्न केला. योग्य ती गोलंदाजी करतात. अप्रतिम गोलंदाजी इथे महेंद्र म्हात्रे देखील करतात. फ्रॉम आजतेगाव अनेक वर्षाचा अनुभव, प्रचंड अनुभव त्यांच्याकडे देखील असणार आहे. अनुभवाची शिदोरी आहे त्यांच्याकडे. ती शिदोरी इथे पणाला लावणं ना तेवढीच गरजेचं आहे. 49 धावेचं लक्ष आहे. पहिल्या षटकानंतर आपण बघितलं तर 10 धावा होत्या धावफलकावरती आणि त्या स्थिर स्थगित आहेत. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन अगदी हलक्या हाताने कट करायचा प्रयत्न केला. कवच रिजनवरती एकदा पूर्ण झाली. दुसऱ्याचा देखील प्रयत्न होता. बघा रनिंग बिटवीन द विकेट्स किती चांगली. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळतं. 2 धावा. त्या 2 धावांनी धावसंख्येत भर होते. धावा झाल्यात 12 धावफलकावरती.
मॉर्निंग क्रिकेट क्लबचे आमचे शैलेश अग्यारी साहेब देखील आलेत, त्यांचं देखील सहर्ष मी स्वागत करतो. याच्या होता आपण देखील या व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि सामना एन्जॉय करा. यावेळी मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला, चेंडू हवेमध्ये पुष्कर गाठे जातात. अगदी 30 सर्कलला देखील टोटवलं नाहीये चेंडूने, पण बघता बघताना इथे देखील 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात. प्रचंड उन्हाचा वेग देखील वाढलाय, तरी देखील कामगिरी होते. ती होते कशासाठी तर सुवर्ण महोत्सव चषकासाठी होत आहे, जे आयोजित आमच्या नक्कीच गोपाळ मित्र मंडळ त्यांच्या मंडळाला देखील 50 वर्ष इथे पूर्ण झाले. सुवर्ण महोत्सव त्यांनी, आणि क्रिकेट होऊन चांगलं काय असू शकतं ना. त्यांच्यासोबतच रोटरी क्लब ऑफ डोंबिवली उद्योजक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला. यावेळी देखील स्विंग केलाय, मोठा स्विंग इथे केलाय. स्विंग अँड मिस फक्त इथे होतं. चांगली गोलंदाजी होते, अगदी सुदृढ गोलंदाजी करतात महेंद्र म्हात्रे देखील. पाच चेंडूचा खेळ झाला. 14 धावा धावफलकावरती आहेत. 49चं लक्ष, त्याचा पाठलाग इथे सुरू आहे. यावेळी देखील अगदी मोठा फटका, चेंडू हवेमध्ये असणार आहे. झेल घेण्याची शक्यता इथे आहे. आणि कॅचेस आज ना संपूर्ण दिवसभरात एकही कॅच ड्रॉप झालेली नाहीये. खूप चांगली फिल्डिंग होत आहे, खूप चांगल्या कॅचेस पकडल्या जात आहेत. आणि आरसीसी बी या संघाने देखील आज संपूर्ण दिवसभरात डॉमिनेट करून दाखवलंय. दिनेश गी यादगे साहेब यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असणार आहे. आणि काय षटक इथे फेकलं बघा महेंद्र म्हात्रेने, मॅन फ्रॉम आसदेगाव. खूप चांगली गोलंदाजी इथे केली. अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे, त्या अनुभवाची शिदोरी त्यांच्याकडे, आणि ती इथे पणाला लावली आहे. काय षटक फेकलं. एका षटकामध्ये धावा दिल्यात फक्त 4 आणि 2 विकेट्स देखील काढल्यात. वॉट अ बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी इथे केली आहे. मॅच मध्ये पूर्णपणे आता कमबॅक झालाय. इथून जिंकण्यासाठी जर आपण विचार केला तर 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता इथून असणार आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण बघा इथून एखाद दुसरा षटकार आला, एखादी षटक मोठं मिळालं ना 15 ते 20 धावांचं, तर मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव, पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळू शकतो आपल्याला. शशांक पाटील येतात, मॅन फ्रॉम संदप गोलंदाजी मार्कवरती येतात. किरण आहे स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू अगदी बॅकफुटला जाऊन स्कोअर कट करायचा प्रयत्न केला होता. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हर रिजनवरती क्षेत्ररक्षण देखील अव्वल दर्जेचं क्षेत्ररक्षण राहिलं. यंगस्टर्सला देखील लाचवेल अशा कॅचेस पकडल्यात, असं क्षेत्ररक्षण केलंय. हे प्रचंड ऊन देखील आहे. वेळेचा विचार केला तर 12 वाजून 8 मिनिटांची अवधी झाली आहे, आणि त्या प्रचंड उन्हामध्ये ना क्षेत्ररक्षण करणं, फिल्डिंग करणं हे खूप महत्वाचं आणि खूप कठीण कार्य आहे. पण यासाठी सर लेजंड म्हटले जातात ना. 50+ सगळेच खेळाडू आहेत ते लेजंड म्हटले जातात, आणि त्या लेजंड सारखीच कामगिरी इथे करतात. मग ती गोलंदाजी असू दे, फलंदाजी असू दे, क्षेत्ररक्षण असू दे. राजू सामंत त्या स्ट्रायकिंग एंडला. यावेळी देखील एक चांगला फटका क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्राउंड ऑन ड्राईव्ह बघायला मी इथे आपल्याला काव कॉर्नर रिजनवरती चांगलं क्षेत्ररक्षण, आणि पुन्हा एकदा बघता बघता 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स, खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि या रनिंग बिटवीन द विकेट्स जर आपल्याला कोणी शिल्पकार असेल ना तर किरण असतील. काय रनिंग करतात, अगदी थोडंसं पुश करायची आवश्यकता असते एखादी खेळाडूला ना, तर समोरच्या स्ट्रायकिंग एंडला खेळाडूला पुश करतात. ते सांगतात रिस्की साईड जी आहे ती माझी एंड आहे, त्या एंडला मी सांभाळतोय, आपण फक्त रन कंप्लीट करा. आणि इथे फाईट करत राहणं गरजेचं आहे. बघा पुन्हा एकदा अगदी चेंडूस आणि बॅटचा स्पर्श झाला. किरण निघाले होते, अर्ध्या विकेट पर्यंत नक्कीच पोहोचले होते. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. उन्हाच्या सत्रामध्ये, दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय, त्या दुपारच्या सत्रामध्ये देखील खूप चांगली फिल्डिंग होते, खूप चांगली बॉलिंग होते, खूप चांगली बॅटिंग देखील होते. चौफेरच क्रिकेटचा खेळ आहे ना, तो देखील खूप चांगला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. यावेळी अगदी फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. राजू देखील निघालेत आणि विकेटचा पतन आहे. कोण आउट झालाय?
राजू सावंत बाद झालेत. राजू सावंत यांची देखील येणाऱ्या काही काळामध्ये ना खूप चांगली ओळख झाली. अगदी जी खेळपट्टी आपण पाहतोय या रेल्वेच्या मैदानावरती, जुन्या डोंबिवलीच्या मैदानावरती, त्या खेळपट्टीमध्ये जे पिच क्युरेटरचं काम आहे ना ते खूप चांगलं करतात. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील त्यांना मागणी असते विकेट्स बनवणं, आणि अनेक वर्षाला क्रिकेटने त्यांना बरंच काही दिलंय आणि ही क्रिकेटसाठी त्यांची परतफेड आहे. क्रिकेटसाठी सेवा करण्याचे प्रयत्न त्यांचा देखील राहिला. आज बॅटिंग चांगली झाली नाहीये, हरकत नाहीये. मोतीराम दळवी येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. धावा झाल्या धाव फलकावरती 18 धावा झाल्या धाव फलकावरती, 18 ऑन द बोर्ड. धावा झाल्यात 18 धाव फलकावरती. यावेळी देखील बॅकफुटला जाऊन अगदी लेट कट करायचा प्रयत्न केला तर व्यवस्थित टाइम इथे देखील झाला नाहीये. फॉलोथ्रो मध्ये गोलंदाज स्वतः आले, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, चांगलं डॉमिनेट बघायला मिळते आपल्याला. डॉमिनेट केलंय कंप्लीट मॅच मध्ये, डॉमिनेशन बघायला मिळते आरसीसी बी या संघाचं. मोतीराम दळवी आला, त्यांच्याकडे देखील ती क्षमता आहे, त्या मोठ्या फटक्यांची क्षमता आहे, ती कुवत आहे, ती ताकद आहे. बघा त्या ताकदीचा इथे वापर होतोय का, कारण मोठ्या फटक्यांची फक्त आणि नितांत आवश्यकता इथून आरसीसी ए संघाला असणार आहे. 19 धावा झाल्यात धाव फलकावरती, 49चं लक्ष असणार आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे सरसावल्यात, स्विंग अँड मिस, पण गोलंदाज म्हणतोय यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट उद्ध्वस्त करत असताना पहिला चेंडू फेस केला, पहिल्या चेंडूवरती मोठ्या प्रहारचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नाला यश लाभत नाहीये, कारण गोलंदाजी समोरून खूप चांगली होते. विकेटचं पतन होतं. षटक क्रमांक 3 देखील संपलाय. धावा धाव फलकावरती लागल्यात 19 आणि आतापर्यंत जर विकेटचा विचार केला 7 विकेट्स गेल्यात आरसीसी ए संघाच्या. मुख्य व्यासपीठावरती आपण दिनेश गी हादगे साहेब यांचा देखील सत्कार करणार आहोत. विजय भोईर दादा, आपल्याला विनंती आहे आपण आपल्या हस्ते हा सत्कार करायचा. मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान होतोय. यथोचित सत्कार करणं देखील आमच्या मान्यवरांचं तेवढंच गरजेचं आहे. यथोचित सन्मान होतोय, सत्कार होतोय. सहा चेंडू आणि 30 धावेची आवश्यकता आहे. बघा हॅट्रिक षटकारासाठी अविनाश सिंग साहेब यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सुनील भाने गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू चांगला हाताळला त्यांनी. मॅन फ्रॉम आडिवली. यावेळी अगदी फुलरलँडचा चेंडू होता. यष्टांना टार्गेट करणारा हा चेंडू होता. पिरकराचा देखील प्रयत्न केला लॉंगॉन वरती, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव इथे देखील मिळणार आहे. अजूनही 4 चेंडू आणि 29 धावेची आवश्यकता आहे. एक धाव इथे देखील मिळेल. चंद्रकांत गुप्ते सर आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत, आणि त्यांची साथ कालपासूनच खूप चांगली दिली ती म्हणजे कल्पेश यांनी. कल्पेश आहेत स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेत. यावेळी देखील अगदी फुलरलँडचा चेंडू होता, थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर. वाडी शॉर्कर देखील म्हणायला हरकत नाहीये. खोदून काढल्या चेंडूला कवच रिजन वरती इनसाइड आउटचा चांगला फटका. 1 धाव इथे देखील मिळेल. त्या धावेच्या सहाय्याने धावफलक नक्कीच पुढे चाललंय. आणि बघा ही सर मजा 50+ क्रिकेट आहे, त्यामध्ये लीग फॉर्मॅट आहेत. बॉडीला टर्न केलं होतं स्क्वेअर लेगला टार्गेट करत असताना. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतं स्क्वेअर लेग वरती. दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. बघता बघता 2 धावा इथे देखील पूर्ण झाल्यात. धावा झाल्यात धाव फलकावर 24 धावा झाल्यात धाव फलकावरती. 24 ऑन द बोर्ड. 5 चेंडूंचा खेळ झाला. लास्ट टू गो. शेवटच्या चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवरती देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. लंगरवरती तेजस होतात. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी देखील केलं आणि सामना फिनिश झाला. मॅच जिंकली आहे आरसीसी बी या संघाने. आरसीसी बी विपक्ष कुर्ला सिनियर सिटीजन्स, कुर्ला बॉईज. कुठे असेल आपण या त्वरित टॉस साठी या, नाणेफेकीसाठी या.
आरसीसी बी चे कॅप्टन सुनील चौधरी सर आपण या.